सर्वप्रथम मी सर्व आपल्या पत्रकार बंधूंचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो व तसेच नगरपालिका कंधारची परवाच निवडणूक पार पडली, ज्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून माझी पत्नी उभी होती. या निवडणुकीच्या संदर्भात मला काही थोडासा खुलासा करायचा आहे. स्वपक्षीय यांच्या विश्वासघातामुळे माझा पराभव झाला, ज्यामध्ये कंधारचे माजी नगराध्यक्ष अरविंदरावजी नळगे, त्यांचे पुत्र शहाजी नळगे यांनी शेवटच्या क्षणात माझ्याशी म्हणजे माझ्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसलं व माझा पराभव केला. एकतर ही निवडणूक मी लढवण्यास तयार नव्हतो. थोडंसं निवडणूक लागली आणि थोडीशी घरी चर्चा झाली की बाबा आपण कुठल्या तरी एखाद्या वार्डात आपण उभं टाकावं का. मग मला म्हणले तुम्ही उभा टाकता का. म्हणलं मग आपला काही संबंध नाही त्या नगरपालिकेचा, आपली काही इच्छा नाही, आपण अजून काही तयारी केली नाही आणि आज उभा टाकायचं म्हणजे कशासाठी उभं टाकायचं, कशासाठी उभं टाकायचं. तर बघा मी म्हणलो थांबा थोडंसं 1-2 दिवस मला टाईम द्या, विचार करू द्या. विचार केल्याच्या नंतर निर्णय घेऊ आपण. मग त्या दरम्यान शहाजी नळगे माझ्या घरी आले. त्यांच्या कानावर पडलं वाटतं काहीतरी की बा हे उभा टाकायची इच्छा म्हणजे उभा टाकणार आहेत काय. आले, मी बसलो होतो, माझ्याजवळ बसले आणि मला म्हणले की बाबा तुम्ही का नको म्हणत आहात निवडणुकीला उभं टाकायला. मी म्हणलो बाबा एक तर आमच्या मिसेसला फार काही म्हणजे राजकीय असं हे नाही आणि तिनं आजपर्यंत कुठली निवडणूक लढवली नाही. नाही म्हणले माझी आई काही शिकलेली होती काय, आम्ही डायरेक्ट उभा केलं की नाही. आणि मी आहे, तुम्ही काही काळजी करू नका, मी स्वतः त्यांना माझ्यासोबत मिटिंगला घेऊन जातो, घरी आणून सोडतो आणि तुम्ही नगरपालिकेचं बाकी काही विषय काढू नका. म्हणलं मग काय हरकत नाही, तुम्ही म्हणत असताल तर तुमच्या विश्वासावर उभा करायला तयार आहे. म्हणलं मी उभं केलं. मी उभा केलं, प्रचाराला लागले, उमेदवार सुरुवात झाली आणि शेवटी मतदानाच्या 2 दिवस आधी त्यांचे काही जे काही वोटर्स आहेत त्यांना डायरेक्ट फोन करून त्यांना घरी बोलून माझ्या विरोधात मतदान करायला सांगितलं. हे माझा आरोप नाही, माझ्याकडे पुरावे आहेत. वेळ पडली तर ते सुद्धा मी द्यायला तयार आहे. मी कधीही वेग बोलत नाही, मला पुरावा असल्याशिवाय मी बोलत नाही. माझी पहिली पत्रकार परिषद आहे. का पाडलं तर मी प्रताप पाटलाचा कार्यकर्ता म्हणून पाडलं. तुम्ही सर्वजण पत्रकार मंडळी आहात, आज कंधारमध्ये किमान 10-20 वर्ष राहता तुम्ही. मला कधी बघितले का प्रताप पाटलाच्या स्टेजवर, कधी प्रताप पाटलाचा प्रचार करताना बघितले मला, कधी एखाद्या कार्यक्रमात मला बघितले तुम्ही. वैयक्तिक संबंध राहणं काही चुकीचं आहे का. 20 वर्ष मी गावचा सरपंच होतो, खूप कामं केली त्यांनी, माझी कामं केली, माझ्या सांगितलेल्या गावातली कामं केली. संबंध असणं वेगळं, पक्ष वेगळा. पूर्वीपासून त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध चांगले आहेत. ठीक आहे, मी प्रताप पाटलाचा आहे मान्य आहे, पण तुम्ही दररोज भाजपवाल्याला जाऊन नांदेडला मुजरा करता ते कोणाला सांगणार आहे तुम्ही. मला बाकी कोणाचा राग नाही, कोणाचा द्वेष नाही. निवडणूक आहे, जय पराजय होत असते. जनतेने दिलेला कौल आम्ही मोठ्या मनानं स्वीकारला, मी सांगतो तुम्हाला. पण इतकं करून माझ्याशी मी काय केलं मला फक्त एवढंच विचारायचं, बाकी काही नाही. मी सांगतो मला कोणाबद्दल द्वेष नाही, मला कोणाचा राग नाही. मी तयार नसताना मला तयार केलं, उभा केलं आणि शेवटच्या क्षणी त्यांनी हे करून निवडणुकीत मला पराभूत केलं. स्वीकृत सदस्यासाठी आपलं नाव चर्चेत होतं. चर्चेत नाही, तुम्हाला सर्व कागद दाखवणार आहे मी. त्यानंतर निवडणूक झाली, निवडून आले, सर्व झालं. ज्या दिवशी अध्यक्षपदाला त्यांनी ती विजयी झाले, दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आले. मी मोठ्या मनानं सत्कार केला त्यांच्या घरी आणि मग थोडंसं आम्ही त्याबद्दल चर्चा केली. तर त्यावेळेस त्यांनी काय म्हणले बाबा, आणि मी तर कोणाला शब्द दिला नाही आणि जर दादाने शब्द दिला असेल तर मी विचारून घेतो.
ही माझ्या घरी घडलेली घटना आहे. मग त्याच्यानंतर योगायोगाने नळगे साहेब स्वतः संध्याकाळी बाबाला भेटायला घरी आले. घरी आल्याच्यानंतर तासभर चर्चा झाली. निघता निघता विषय काढला. म्हणून आता एवढं लई घडलं आहे, थोडंसं बघा आमच्याकडं. तर मला म्हणले, मी ज्या माणसाला शब्द दिला होता त्या माणसाचे कागदपत्र निघाले नाहीत, त्याच्यामुळं आता तुम्ही शहाजी बसा आणि ठरवा. आधी शहाजी काय म्हणलं की बा मी कोणालाही शब्द दिलो नाही. दादाला दिला असेल तर दादाला मी विचारून घेतो. मग इतकं घडल्याच्या नंतर ते तारीख आली. मग ह्या दरम्यान जिल्हा काँग्रेसनं पत्र दिलं. तालुका काँग्रेस कमिटीनं पत्र दिलं मला करा म्हणून. हे पत्र आहे ते काय त्या पत्रात उल्लेख काय सर वाचा ना तुम्ही. ही संजीवनी राजेंद्र भोसीकर यांना स्वीकृत सदस्यपदी नेमणूक करण्यात यावी, जिल्हाध्यक्षाचं पत्र आहे. मग त्यांनी काहीतरी हे स्थापन केले. त्यांनी हे कंधार नगरपालिका प्राधिकृत व्यक्तीची निवड करणे, त्यामध्ये संजय भोसीकरची निवड करण्यात आली. हे पत्र कलेक्टरला सुद्धा दिलेलं आहे हो. त्या पत्रामध्ये सर्व अधिकार त्यांना दिले. गटनेता निवडणे, स्वीकृत सदस्याची निवड करणे, हा कुठलाही प्रोटोकॉल त्यांनी पाळला नाही. त्यानंतर आमची खासदार साहेबाकडे बैठक झाली. जिल्हाध्यक्षसोबत होते. 3 तास बैठक झाली आमची नांदेडला. त्या बैठकीमध्ये सर्व डिटेल त्यांनी आम्हाला दोघांनाही बोलवलं, दोघांशी चर्चा केली. मग शेवटी काय म्हणले त्यांनी की 2.5 वर्षाचं करतो. मी म्हणलो बाबा मला 2.5 वर्षही नको, मला फक्त 1 वर्ष करा सुरुवातीला, मी राजीनामा देतो. नाही मला आधी 2.5 वर्ष. पण शेवटी मी काय म्हणलं की बा फक्त मला फेब्रुवारी महिन्यापर्यंत करा. आणि खासदार साहेबाला म्हणलं, खासदार साहेब आता उठा इथून, गाडीत बसा आणि ज्या देवाच्या डोक्यावर हात ठेवायचा त्या देवाच्या डोक्यावर मी हात ठेवतो, आत्ता ठेवतो. 28 फेब्रुवारीला राजीनामे मी तुमच्याकडे आणून देतो. फक्त मला माझा डाग पुसू द्या, माझा विषय संपला. तरी कुठलीच गोष्ट न ऐकता त्यांनी दुसऱ्या दिवशी स्वीकृत सदस्याची फाईल दाखल केली. हमीदला केलं. मला माझा विरोध नाही हमीदला. मी सांगतो कोणीतरी एक जण होणारच होतं, पण एक वाटला तेव्हा एवढं इतकं नाही केलं आपण या माणसासाठी. निवडणुकीच्या मतदानाच्या 2 दिवस आधी 100 माणसं माझ्या शहरात होते. 2 रात्र माझी माणसं झटले त्याच्यासाठी, 2 रात्र. आता ते का झटले तुम्हाला तर माहिती आहे, तर खुलासा करायची गरज नाही. रात्री 2-2 वाजता मी त्यांना जेव घातले त्या माणसाला, पण यांना कोणी चहा पाहिजे नाही. 4 महिन्यापासून माझ्या घरामध्ये निवडणुकीची पूर्ण रणधुमाळी, फॉर्म भरण्यापासून, उमेदवार निवडण्यापासून, तुमचे नांदेडचे कोणी राजकीय कोणी आले असतील त्यांच्यापासून सगळी व्यवस्था आमच्याकडे. आणि निवडणूक झाली की आमचं दार बंद. म्हणजे फक्त वापर करण्यासाठी आहेत का आम्ही? नळगे आणि भोसीकरमध्ये जो आज वाद निर्माण झालेला आहे, नळगे आणि भोसीकरमध्ये वाद नाही. तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी अजून सूचना करू, हा वाद फक्त राजेंद्र ईश्वरराव भोसीकर आणि नळगेचा आहे वाद. हा संजय भोसीकरचा संबंध नाही ना ईश्वरराव भोसीकरचा संबंध आहे. त्यामध्ये जो काय वाद निर्माण झालेला आहे तुमच्यामध्ये, हा कॉप मेंबरहूनच वाद नाही, कॉप निर्माण झाला. कारण निवडणुकीला जवळपास 1 महिना उलटून गेलेला आहे, सर्व प्रक्रिया झालेल्या आहेत. मग हा वाद अचानक कसा निघाला? अचानक कुठला? किती दिवस झाले? स्वीकृत सदस्य न दिल्यामुळेच हा वाद निर्माण झाला. स्वीकृत सदस्य देण्याची आमची मागणी होती, पण त्यांनी ती मान्य केली नाही. तुमची आणि त्यांची या विषयावर त्यांनी जे कृत्य केलं तुमच्या वार्डामध्ये येऊन, त्याच्यावर काही चर्चा झाली का? चर्चा कुठलीच चर्चा नाही, पहिलीच चर्चा आहे. वार्ड क्रमांक 1 मधून तुम्ही जे तिथे लोकप्रतिनिधी ह्याच्यासाठी फिरलात, त्यामध्ये नगराध्यक्ष पदाला बहुमत आहे, म्हणजे जास्त 900 मत. आजपर्यंतचा वार्ड मायनस, आजपर्यंतचा वार्ड मायनस. त्या वार्डामध्ये इव्हन कोणी तिकीटसुद्धा मागितलं नव्हतं. वास्तविक मला माझा वार्ड होता.
त्या वार्डात कोणी आणि पक्ष अडचणीत आहे, तुम्ही सर्वजण म्हणले उभा टाका, कोण उभा टाकलं मी? भोसेकर साहेब, आणि एकच नाव आहे फक्त आमच्या कंधार नगरपालिकेमध्ये विशेष, बाकी कोणाचंच नाव नाही, आमचे सगळे गाव गावात आहेत. भोसेकर साहेब प्रशासकीय सेवेत होतात, प्राचार्य होतात, गावचे तुम्ही 3 टर्म सरपंच राहिलात, एक प्रतिष्ठित नाव आहात, माजी आमदाराचे पुत्र आहात, पेपरबाजी झाली, माजी आमदाराच्या सुनेचा पराभव झाला, अशा सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु हे करत असताना तुम्ही अरविंद नळगेसारख्या एका माजी नगराध्यक्षावर, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर तुम्ही आरोप करत आहात की त्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला, शहाजी नळगेने आणि अरविंद नळगेने माझा पराभव केला. याचे काय पुरावे आहेत? महाराष्ट्र उत्तर ऐकण्यासाठी आतुर आहे. काय सांगणार आहेत महाराष्ट्र? नक्की पुढच्या प्रश्नाला देतो तुम्हाला. मी एका शब्दात सांगितलं ना, मी कधीच कोणावर आरोप करत नाही. माझं ऐकले का? माझ्या जीवनातली ही माझी पहिली प्रेस आहे, बरोबर आहे. आता सांगण्यासारखं काय आहे? तुम्ही पुरावा म्हणून काय सांगू शकता? आता सांगू शकतो ना, फोन करून सांगितलेत, घरी बोलून सांगितलेत माणसांना. त्या माणसाचे माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहेत. पुढची रणनीती काय असणार आहे तुमची याच्या? पुढची रणनीती काही नाही, मी सांगतो तुम्हाला. राजकारणामध्ये सगळ्यासोबत काम पडतंय, बरोबर आहे. पण माझ्यासारख्या माणसाला, की जे माणूस ज्याची नियत साफ आहे, ज्याची नीतिमत्ता साफ आहे, मी माझा विरोधक जरी एखादा असला आणि त्याचं चांगलं बोलायला असेल तर मी त्याच्या कधी ताटात विष काढवलेला माणूस नाही. मी सांगतो तुम्हाला, मी त्याला बोललो नसेल, कधी त्याच्याकडे बघलो नसेल, पण माझी नियत नाही तशी. आज जे तुम्ही आरोप करत आहात या संदर्भामध्ये काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय भोसीकर आणि तुमचे वडील ज्येष्ठ नेते काँग्रेसच्या ईश्वरराव भोसीकर यांच्यासोबत तुम्ही चर्चा करून हे आरोप? काही चर्चा नाही. त्यांच्याशी माझा संपर्क म्हणजे ह्या बाबतीत झालेला नाही. मला ही गोष्ट आवडली नाही की असं जर घडत असेल मग राजकारण करायचं कसं? ठीक आहे, माझ्यासोबत एखाद्या गरीबासोबत घडलं तर काय करणार आहे तुम्ही आज एवढा मोठा निर्णय घेतला आहे, या संदर्भामध्ये कोणता तरी राजकीय निर्णयही घेतला असेल? ठीक आहे, वेळ आल्यावर पाहू ना, ते सुद्धा वेळ आल्यानंतर ते निर्णय घेऊ. काँग्रेस पक्षाने तुमच्यावर अन्याय केला म्हणून तुम्ही सांगा? पक्षानं अन्याय केला नाही. अन्याय ह्या 2 माणसांनी केला. मग याच्या विरुद्ध तुमची भूमिका काय राहील? काय भूमिका राहणार आहे सांगा, बघू आता भविष्यात. मी म्हणलं ना, राजकीय लोकांना छोट्या धोंड्याचं सुद्धा काम पडतं. मी सांगतो तुम्हाला, ज्या वार्ड क्रमांक 1 मधून मागच्या निवडणुकीच्या वेळी मुस्लिम त्या वार्ड क्रमांकामध्ये मतदार नसताना सुद्धा त्यांना लीड होती, पण यावेळी नगराध्यक्षाला खूप लीड होती. 650 मताची लीड होती. ती आमची मेहनत होती. मी सांगतो, आणि माजी नगराध्यक्ष साहेब म्हणतात की हे तुम्हाला 2 खासदार देशमुख साहेबाला आणायची गरज नव्हती ना. हे तर तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे. हां, अहो, वंचितची युती झाली. वंचितमुळं मोठ्या प्रमाणात फायदा झाला. मुस्लिम समाजाचा फायदा झाला, इतर गोरगरिबी समाजाचा फायदा, सर्व समाजाचा फायदा झाला. आणि तुम्ही म्हणता हे पक्षाची मतं नाहीत, माझ्या नावची मतं आहेत म्हणून. तुमच्या स्वीकृत सदस्य पदासाठी माननीय सन्माननीय खासदार साहेबांनी आदेशित केले, जिल्हाध्यक्षांनी आदेशित केले आणि काँग्रेस कमिटीचे इथले तालुका अध्यक्ष त्याच्यामध्ये प्राधिकृत होते, त्यांनी सुद्धा पत्र जिल्हाधिकाऱ्याला दिलेलं या पत्रामध्ये आहे ना, दिसतंय. मग काँग्रेस कमिटीसोबत तुमची काही नंतर चर्चा झाली का, किंवा काँग्रेस कमिटीने काही याच्यावर ॲक्शन घेतली का? ही निवड बेकायदेशीर बनण्यापेक्षा तुम्हाला न करता इतरांची झाली, त्याच्यामध्ये काय झाली? काहीच नाही, त्याच्यानंतर नाही. तुम्ही काँग्रेस पक्षाकडे लेखी किंवा काही म्हणणं मांडलं का? मी दिले ना पत्र त्यांना, जिल्हाध्यक्षांना पत्र दिले, जिल्हाध्यक्षाने हे पत्र दिले. पण शेवटी ते इतकं अडून बसले त्यांनी की मला करायचं नाही म्हणलं. पण शेवटी मी नांदेडून परत आलो नाही. मग तुम्हाला प्रताप पाटील चिखलीकर समर्थक म्हणूनच नळगे कुटुंबानं पाडले असं तुम्हाला म्हणायचं आहे का? 100%. आजची भाषा त्यांची सुद्धा तीच आहे. मी सांगतो तुम्हाला, आपण कंधार शहरामध्ये नव्हे तालुक्यामध्ये जर बघितलं तर भोसीकर आणि प्रताप पाटील चिखलीकर हे कुठेतरी मॅनेज आहेत. आणि नगरपालिका निवडणुकीमध्येही प्रभाग 1 हा प्रताप पाटील चिखलीकरांनी भोसीकर यांच्यासाठी सोडून त्या ठिकाणी डमी उमेदवार दिले, अशी शहरभर चर्चा झाली होती. त्याचाही इफेक्ट होऊ शकतो. कसा इफेक्ट होईल मला सांगा ना. ज्या उमेदवारानं उमेदवारी मागितली त्याच उमेदवाराला तिकीट दिलं ना. त्यांना जबरदस्ती तर दिले नाही त्यांना तिकीट. जर एकत्रित ह्या काँग्रेसनं जर काम केलं असतं तर नवक्या नळदकरकडून तुमचा पराभव झाला नसता असं तुम्हाला म्हणायचं आहे का? 100%. काय विश्लेषण? त्या प्रभागामध्ये 3 टर्म झालं, माझा समर्थक निवडून येतंय, निवडून आणतो आणि मी पडतो का?
मला त्या वार्डातला खडा ना खडा आज बी अभ्यास आहे, मी सांगतो तुम्हाला. अमित भैया देशमुख असतील, खासदार काळगेसाहेब असतील, तुम्ही अरविंदरावजी नळगे यांचं एक स्टेटमेंट मीडियामध्ये प्रसारित झालेलं म्हणलात की ही जी मतं मला नगरपालिकेत मिळाली तर ती मतं ही काँग्रेसचे नसून माझे वैयक्तिक मतं आहेत किंवा माझ्या गावचे मतं आहेत असं तुम्ही म्हणतात. तर याबद्दल तुम्ही आता दोन्ही खासदारासोबत काही चर्चा करणार आहेत का किंवा पार्टीशी काही बोलणार आहात का? हे पत्र मी हे स्टेटमेंट सगळे जोडून मी देणार आहे पक्षाला. यावरही पक्षाने काही तुमच्या बाजूने निर्णय घेतला, तुमची भूमिका? तुम्ही काय स्पष्ट करू ना. आधी जे काही प्रोसिजर आहे, जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून आपण जाऊ. पक्षाने जर न्याय, कारण स्पीकर सदस्य आता बदलणं शक्य नाही. नाही तुम्ही म्हणाला होतात की 1 वर्षासाठी स्वीकृत सदस्य द्या. 28 फेब्रुवारीपर्यंत. का? माझी आई आजारी आहे, मला फक्त माझा डाग पुसू द्या. शहाजीराव तुमचे हात जोडतो. ह्या गोष्टीला माननीय खासदार, जिल्हा अध्यक्ष, माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष हे तिघे हजर होते. इतकं काम करा माझ्यासाठी फक्त तुम्ही. 28 फेब्रुवारीला मी राजीनामा देतो तुम्हाला. 28 फेब्रुवारीला फक्त माझ्या आईला थोडंसं हे झालं. भोशीकर साहेब, तुम्हाला त्या पदाचा हवास नव्हता, तुमच्या आईच्या ज्या स्थिती होती त्यामुळे तुम्ही ते पद मागितलं असाल. बस, बाकी काही नाही. सांग, ती सुद्धा मागणी त्यांनी मान्य केली. तुमच्या या मनातील वेदना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, वडील आहेत ते गोष्ट वेगळी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ईश्वररावजी भोसीकर साहेब आणि तालुका प्रमुख संजय भोसीकर याच्याकडे तुम्ही तुमचं दुःख बोलून दाखवलं. सांगितलं त्यांची काय त्यांना. प्रतिक्रिया? काही नाही प्रतिक्रिया. ते काय देणार प्रतिक्रिया सांगा. आज ज्या घरामध्ये 4 महिने झाले उमेदवार निवडीची प्रक्रिया, तुमच्या प्रचाराची प्रक्रिया, फॉर्म भरण्याची प्रक्रिया, सर्व प्रक्रिया राबवता तुम्ही. पूर्णपणे आमचा 100% वापर करून घेता. आणि ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी साधं बॅनरवरांचे फोटो टाकत नाही तुम्ही. वेदना होत असतील आम्हाला पण. आज 92 वर्षाचे बाबा माझे शहाजी नळगेचा फॉर्म भरायला गेले, पण आमचे अरविंद नळगे काका आले नाहीत फॉर्म भरायला. मी म्हणलो दाराच्या बाहेर निघताना, बाबा कशाला बेजार होता? नाही म्हणले, शाळेचा फॉर्म भरायला मला जायचं नाही. तेवढ्या लांब नगरपालिकेत गेले. कंधार नगरपालिका पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं की संजय भोशीकर साहेब यांच्या नेतृत्वात जिंकली गेली. हो. मग एवढा तुमचा का विचार केला गेला नाही? काय त्यांनाच माहीत आता. बाबा मी एखादी चूक केली असेल किंवा प्रचारामध्ये एखादी चूक केली असेल, केसाएवढी जरी माझी चूक झाली असेल तर दाखवा मला. मी आज मी जाहीर माफी मागतो. केवळ द्वेष भावना, भोसीकर परिवाराची त्या नगरपालिकेत एंट्री नको, बस. बाकी काही. कंधार व सर्व जनतेला मी आवाहन करतो की सदरील वाद हा वैयक्तिक राजेंद्र ईश्वरराव भोसीकर व नळगे परिवारामधला वाद आहे. या वादामध्ये मेहरबानी करून कोणी दुसऱ्यांनी हस्तक्षेप करू नये. कारण ज्याचं घर जळते त्यालाच ही आग कशी असते ती कळते. सर्व जनतेला पुन्हा एकदा विनंती करतो की कोणी ह्या वादात पडू नये. माझी एवढी नम्र विनंती. धन्यवाद.